श्रीकृष्ण म्हणतात, अडचणी असतील तर चिंता करू नका. जेव्हा आपल्या लोकांवर मन नाराज असतं तेव्हा माणूस ओरडत नाही, रडतो. अंधारापासून नाही तर अंधारात ठेवणाऱ्यांपासून स्वतःला वाचवा. भरवसा काचेसारखा असतो. एकदा तुटला की कितीही जोडला तरीही चेहरा वेगळा वेगळाच दिसतो. नाव आणि ओळख छोटी असली तरीही स्वतःच्या हिमतीवर असली पाहिजे. वेळेचे चक्र खूप गतीने फिरते, त्यामुळे कधीही तुमच्या ताकदीचा अहंकार करू नका आणि धनाचा सुद्धा. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. सगळ्यांना उडून जायचं आहे एक दिवस, चित्रातील रंगांप्रमाणे. आपण वेळेच्या फांदीवर बसलो आहे पक्ष्यांप्रमाणे. खूप चांगले असून सुद्धा तुम्ही प्रत्येकाच्या नजरेत चांगले होऊ शकत नाही. कुठे तुम्हाला वाईट बनवलं जाईल तर कुठे वाईट सिद्ध केलं जाईल. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असला पाहिजे, नाहीतर लोक तिथेही तुम्हाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे. कितीही चांगले घर, हिरे मोती, दागदागिने एकत्र केले तरीही आयुष्यामध्ये प्रेम नसेल तर सगळं माती समान आहे. रोज भांडा, वादविवाद करा, पण कुटुंबापासून वेगळे होण्याचा कधीही विचार करू नका. कारण अशा पानांना काहीही महत्त्व नसते जे झाडांपासून वेगळे होऊन खाली पडलेले असतात. तुमच्यामधील लहान मुलाला नेहमी जिवंत ठेवा, कारण प्रमाणापेक्षा जास्त समजदार असणे सुद्धा आयुष्य बेरंग करते. चांगल्या माणसाची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात शेवटची ओळख ही आहे की ते अशा लोकांचीही इज्जत करतात ज्यांच्याकडून त्यांना काहीही फायद्याची अपेक्षा नसते. थोड्याशा वेळेमध्ये मनामध्ये बसलेले लोक थोड्याशा वेळेमध्येच मनामधून उतरतात सुद्धा. कधीही कोणाच्या भावनांबरोबर खेळू नका. असं होऊ शकतं की तुम्ही हा खेळ जिंकताल, पण हे नक्की आहे की त्या माणसापासून तुम्ही कायमसाठी हराल. रिकाम्या खिशाने न मैत्री टिकते न प्रेम टिकते. तिरस्कार नाही कोणाचा, पण आता फक्त कोणावरही भरोसा राहिला नाही. हे जग असे आहे जे मनापासून नाही तर गरज पडल्यामुळे आठवण काढते. तुमची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे. ज्यालाही तुमचा वेळ देतात खूप विचार करून द्या. जेव्हा वास्तवाचा सामना झाला तेव्हा लक्षात आले की लोक तर फक्त गोड बोलत होते. त्रास तर विसरला जाऊ शकतो, पण जाणून बुजून त्रास देणाऱ्याला विसरता येत नाही. माणसाला त्याच्या चुकांची शिक्षा भलेही लगेच मिळत नाही, पण वेळेनुसार कधी ना कधी शिक्षा नक्की मिळते. विषाचा सुद्धा त्याचा हिशोब आहे. मरण्यासाठी थोडेसे आणि जगण्यासाठी खूप प्यावे लागते. कोणी कोणाची साथ देत नाही, फक्त सगळे त्यांच्या स्वार्थासाठी एकमेकांबरोबर राहतात. खंबीर माणसाला पाहून लोक विचार करतात, हा तुटत का नाही? पण लोकांना हे माहीत नाही की तुटल्यानंतरच ती व्यक्ती इतकी खंबीर झाली आहे. सन्मान नेहमी वेळ आणि परिस्थितीचा असतो, पण लोकांना वाटतं तो त्यांचा आहे. काही लोक आपली कदर करत नाहीत, कारण आपणच त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिलेली असते की आपण त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. दुसऱ्यांच्या वागण्याला तुमच्या मनाची शांती नष्ट करण्याचा अधिकार देऊ नका.
जर तुम्हाला असे काही करायचे असेल जे तुमच्या जवळ नाही, तर तुम्हाला काहीतरी असे केले पाहिजे जे तुम्ही कधीही केले नाही. नातं मग ते कसंही असलं तरीही मनापासून असलं पाहिजे, स्वार्थासाठी नाही. मैत्री समजदार लोकांबरोबर नाही, तर वेळेवर साथ देणाऱ्यांबरोबर केली पाहिजे. तुम्ही कोणासाठीही तोपर्यंतच चांगले आहे जोपर्यंत तुम्ही त्यांचा फायदा करून देता. दुःख, अपमान, ठोकर आणि धोका या गोष्टी माणसाला पूर्णपणे बदलून टाकतात. फक्त माणूस होणं पुरेसं नाही, तर माणसामध्ये माणुसकीसुद्धा असली पाहिजे. जबाबदारी तेव्हा ओझं वाटू लागते जेव्हा माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये जबाबदारी निभावतो आणि तरीही निभावणाऱ्याची कोणालाही कदर नसते. सगळे म्हणतात की सीता आणि द्रौपदीमुळे रामायण आणि महाभारत झाले, पण कोणीही असे नाही म्हटले की स्त्रियांचा सन्मान न करण्याचा शेवट आहे रामायण आणि महाभारत. नातं बनवायचं असेल तर कौतुक करायला शिका आणि नातं तोडायचं असेल तर खरं बोलायला शिका. ज्यांची अडचणीच्या वेळी साथ देण्याची लायकीच नसते त्यांनी मोठ्या मोठ्या गप्पा न मारणेच चांगले. जर आयुष्यामध्ये शांतता पाहिजे असेल तर लोकांचे बोलणे मनाला लावून घेणे सोडून द्या. डोळे बंद होण्यापूर्वी डोळे उघडले तर पूर्ण आयुष्य सुधरेल. कोणासाठीही इतकंही खाली पडू नका की ज्याच्यासाठी खाली पडले त्याने उभं करण्यासाठी नकार द्यावा. अंधारामध्ये जेव्हा आपण दिवा हातामध्ये घेऊन चालतो तेव्हा आपल्याला हा भ्रम असतो की आपण दिवा घेऊन चाललो आहे, पण खरं एकदम उलटं आहे. दिवा आपल्याला घेऊन जात असतो. ज्यांच्यावर जबाबदारीचं ओझं असतं त्यांना नाराज होण्याचा आणि तुटण्याचा हक्क नसतो. कोणीतरी विचारले आहे की वचन आणि आठवणींमध्ये फरक काय आहे. वचन माणूस तोडतो आणि आठवणी माणसाला तोडतात. किती विचित्र आहे ना, एका माणसाच्या येण्याची बातमी 9 महिने आधी समजते आणि जाण्याची बातमी 9 सेकंद आधीसुद्धा येत नाही. इच्छा बादशहाला गुलाम बनवतात आणि वाट पाहणे गुलामाला बादशाह बनवते. मरणारे तर एक दिवस न सांगताच मरतात, पण रोज तर ते मरतात जे स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांवर प्रेम करतात. हसण्याचे कारण लवकर शोधा, नाहीतर आयुष्य रडवण्याची संधी शोधत असते. गमावतो आणि शोधत बसतो, हाच खेळ आपण आयुष्यभर खेळत राहतो. गरजेच्या वेळी तेच लोक साथ देत नाहीत जे आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतात. कधीकधी मनाला समजून सांगणंच चांगलं असतं, कारण प्रत्येक जिद्द आपल्याला आनंद देत नाही. गुरुकडून ज्ञान शिका, वडिलांकडून संघर्ष शिका आणि मनापासून संस्कार शिका. बाकी सगळं तर हे जग शिकवतं. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.